Top 18. Prayojak Cotton King, India's leading menswear brand in 100% cotton. मलकापुरातील आदिवासी आंदोलन चिघळलं. आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आदिवासी चढले थेट टॉवरवर. मागण्या मान्य होईपर्यंत खाली उतरणार नाही, आंदोलकांचा इशारा. मुरबाडमधील तहसील कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा. अधिकाऱ्यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढत निषेध. हिंदू समाजाकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. हिंदूंवरील अत्याचाराचा केला निषेध. मुंबई नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅस गळती. अग्निशमन दलाकडून परिस्थितीवरती नियंत्रण. धावती ट्रेन पकडणं पडलं महागात. पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले व्यक्तीचे प्राण. लोकल ट्रेनमध्ये सिगरेट पिऊन धूर सोडणाऱ्या 2 तरुण कॅमेऱ्यात कैद. तरुणांवर रेल्वे पोलीस कधी कारवाई करणार याकडे लक्ष. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप. नवी मुंबईच्या कळंबोलीतली घटना. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बांगलाडमधील हरणबारी हतनूर रस्त्याची चाळण. संतप्त नागरिकांनी खड्ड्यात भात लागवड करत केली. रस्ता दुरुस्तीची मागणी. समृद्धी महामार्गावरच्या हर्सुल सावंगी मार्गावर कारचा अपघात. अपघातात कारचा चुराडा. गोंदियामध्ये हजारो क्विंटल धान खराब. गोडाऊन नसल्यामुळे धान खरेदीला फटका. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुहूर्त अखेर सापडलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबत झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भाजपला 12 पैकी 6 जागा, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून होणाऱ्या रस्सीखेचच्या चर्चावरून अजित पवारांनी वक्तव्य केलं. जागा वाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली आहे, त्यामुळे निवडून येईल त्यालाच तिकीट हाच जागा वाटप करतानाचा निकष असणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. शिवसेनेतील वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडक समज देणार आहेत. शिवसेना नेते रामदास कदम, आनंदराव अडसूळ, दीपक केसरकर यांच्यानंतर तानाजी सावंत यांच्यावर सुद्धा नाराजी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या नेत्यांना समज देणार आहेत. महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. भाजप प्रवेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची युती दुर्दैवी होती, हा असंघाशी संघ असल्याचं वक्तव्य केलं. अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी आहे. खरं तर ती युती त्यांना पटली ना आम्हाला पटली, असं हाके म्हणाले. तर गणेश हाके यांनी केलेल्या विधानावरती अजित पवारांनी भाष्य केलं. तुम्ही जर असं बोलत बसलात तर माझे कार्यकर्ते सुद्धा प्रतिक्रिया देत राहतील. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, अशा गोष्टींना मी महत्त्व देत नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नागपुरातील काटोलमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा दाखल झाली. यावेळी अजित पवारांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या गावभेटी दौऱ्यात गोंधळ झाला. सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच तानाजी सावंत संतापले. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांवरती संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यालाच बाहेर काढलं. मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान मोदींनी काल माफी मागितली. मात्र त्यावरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. काल मागितलेली माफी ही केवळ राजकीय माफी होती, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीने उद्या सरकार विरोधात आंदोलन पुकारलंय. यावेळी परवानगी मिळाली नाही तरी जोडेमारो आंदोलन करणारच, असा आक्रमक पवित्रा संजय राऊतांनी घेतलाय. रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला 3 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. मागण्या मान्य न झाल्यास 4 सप्टेंबरपर्यंत अन्नत्याग आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कपाशीला भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा तुपकरांनी दिला. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली. लोकसभेत सत्तारांनी पाडल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी केला होता, तर अब्दुल सत्तार यांना पाडण्याचा इशारा रावसाहेब दानवेंनी दिला होता.
त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. नागपूर रेशीमबाग मैदानात लाडकी बहीण योजनेचा नागपूर विभाग शुभारंभ होणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील. लाडकी बहीण योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा सरकारवरती तोफ डागली. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारची तिजोरीची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आणि कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी व्हिडिओला 2000 महिलांचं टार्गेट दिल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 नवीन वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवतील. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला जाईल. यामध्ये मेरठ सिटी, लखनौ, मदुराई, बेंगळुरू आणि चेन्नई एग्मोर नागरकोइल वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीतून 1,500 कोटींचा विकास निधी आणणारा मीच दबंग आणि दमदार आमदार असल्याचं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं. तानाजी सावंतांनी यावेळी विरोधकांना चांगलाच टोला लगावला. जळगावमधील विविध समाजात प्रस्थापित असलेलं शांततेचं वातावरण टिकावं आणि जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गुलाबराव पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते आणि प्रशासनातर्फे गणेशोत्सव काळातील नियमावली जाहीर करण्यात आली आणि गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी सूचना करण्यात आल्या. नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण भरले, त्यामुळे नवी मुंबईकरांवरती पाणी संकट टळलं असलं तरी नवी मुंबईतील नेते मात्र नाराज आहेत. कारण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी धरणावरती जाऊन जलपूजन केलं आणि यावेळी भाजपचे आमदार गणेश नाईक आणि इतर पदाधिकारी हजर होते. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. जलपूजनाला न बोलावल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपी चेतन पाटीलला अटक झाली आहे. आज त्याला मालवण कोर्टामध्ये हजर केलं जाते. दरम्यान चेतन पाटीलच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाते. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तर मालवण प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवरती आली आहे. शहरातील सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. शहरात 50हून अधिक महापुरुषांचे पुतळे आहेत आणि या पुतळ्यांचं ऑडिट केलं जाईल. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळातील हजारो क्विंटल धान खराब झाले आणि आदिवासी धान खरेदी केंद्रावरती गोडाऊन नसल्यामुळे त्याचा धान खरेदीवरती परिणाम होतोय. त्यामुळे प्रशासन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपया भरून पीक विमा काढण्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका अव्वल ठरलाय. यंदा 98,100 शेतकऱ्यांनी विमा काढून पिकांना संरक्षित केलंय. राज्यामध्ये ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 3,170 रुग्ण आढळले. त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू रायगड आणि नाशिकमध्ये झालेले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडले असले तरी मुंबईमध्ये डेंग्यूनं एकही मृत्यू झालेला नाही. छत्रपती संभाजीनगरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे डेंग्यूचा फैलाव वाढलाय. या महिनाभरात डेंग्यूचे तब्बल 56 संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रुग्णालयाबाहेर गर्दी होतीये. नवी मुंबईत महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. 8,000हून बेरोजगार युवकांनी यात सहभाग घेतला. यावेळी 100पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आलेल्या उमेदवारांचे अर्ज आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखती घेऊन अनेकांना थेट नियुक्तीपत्र देखील देण्यात आली. मुंबई उपनगरातील प्रवाशांना त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी नवा रेल्वे मार्ग उभारण्याच्या हालचालींना वेग आलाय. डहाणू रोड ते नाशिक या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग उभारण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली. त्यामुळे बोरिवली ते डहाणू रोड या दरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना रेल्वेनं कमी वेळात नाशिक गाठता येणार आहे. गोंदियामध्ये अनेक ठिकाणी बसचे वाहक राणी अहिल्याबाई होळकर पासधारकांना बसमध्ये प्रवेश देत नसल्याची तक्रार आहे. पासधारक विद्यार्थ्यांना मानव विकासच्या निळ्या बसेसशिवाय लालपरी बसमध्ये बसू दिलं जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होत असून या संदर्भात त्यांनी बस आगार प्रमुखाकडे तक्रार केली. बीड शहरामध्ये कचरा उचलण्याचं कंत्राट संपल्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. 1 महिन्याभरापासून कचरा न उचलला गेल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि नगरपालिका प्रशासनाने या संदर्भात बजेट नाही असं सांगत वेळ मारून नेली. मात्र ऐन पावसाळ्यात हा असा गल्लोगल्ली कचरा साचल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत.
वाशिम आणि रिसोड बाजार समितीमध्ये कांडी आणि गट्टू या दोन्ही प्रकारच्या हळदीला 11,000 ते 13,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे. 2 महिन्यांपूर्वी याच हळदीला रिसोड आणि वाशिमच्या बाजार समितीत 16,000 ते 17,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला होता. मुंबई नाशिक महामार्गावरती भिवंडी जवळच्या वडपे पोलीस चौकीजवळ एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमधून लिकेज झालं. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानं वाहतूक बंद करण्यात आली. यावेळी तत्काळ घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. त्यावेळी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकल ट्रेनमध्ये धूम्रपान करत धूर सोडणाऱ्या 2 तरुणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. लोकलमध्ये ज्वलनशील पदार्थांना बंदी घातलेली असून सुद्धा धूम्रपान करत असल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोरेगाव रेल्वे स्थानकामध्ये चालती ट्रेन पकडणाऱ्या व्यक्तीचा तोल गेल्यानं ही व्यक्ती ट्रेन खाली येणार होती. मात्र यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचे प्राण वाचलेत. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या व्यक्तीचे प्राण वाचवले. भांडूपमध्ये एका जिम ट्रेनरनं दारूच्या नशेत सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली आहे. समृद्धी महामार्गावरच्या हर्सुल सावंगी इंटरचेंजवरती कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारच्या समोरचे दोन्ही टायर निखळून पडलेत आणि दूर फेकले गेले. कारच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बागलाणच्या हरणबारी ते हतनूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. संतप्त नागरिकांनी यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात भात लागवड करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली. रस्त्याची दुरुस्ती नाही झाली तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. नवी मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला नागरिकांनी भर रस्त्यातच चांगला चोप दिला. छेडछाड केल्यानंतर मुलीनं जोरात आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. यावेळी टवाळखोराची धुलाई केल्यानंतर नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. कोल्हापुरातील हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव कारनं रस्त्यावरती चालणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुण हवेत उंच उडाला. यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे लोअर वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले. त्यावेळी नदीपात्रात मोठमोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले. बीडमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांवरील अत्याचार, हिंदू साधू संतांवरील हल्ले तसंच बांगलादेशमधील हिंदू समाजावरती होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी करण्यात आली. बुलढाण्यातील मलकापूर येथील तहसील कार्यालयासमोर आदिवासींचं आंदोलन चिघळलं. शासनानं उपोषणाची दखल न घेतल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला. आदिवासी आंदोलक टॉवरवरती तर काही झाडावरती चढले. यावेळी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. मुरबाड तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जनतेची कामं होत नसल्यामुळे प्रशासकीय प्रमुखांनी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढला. यावेळी ठाकरे गटानं मुरबाडकरांच्या हक्कासाठी आवाज उठवलाय. अहमदनगर पालिका कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगाबाबत आंदोलन सुरू केलंय. 5व्या दिवशी सुद्धा दखल न घेतल्यामुळे कर्मचारी संतप्त झालेत. मात्र या आंदोलनामुळे पाणीपुरवठा सेवा आणि वैद्यकीय सेवा तसंच स्वच्छता सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. यूपीएस पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासोबतच इतर मागण्यांसाठी नगरपरिषद संवर्ग कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. नांदगाव मनमाड सोबतच राज्यातील 3,000 नगरपरिषद संवर्ग अधिकारी आणि 60,000 नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. सोलापुरात कामगार आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आलं. राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाकडून 1 दिवसीय आंदोलन करण्यात आलं आणि राज्य शासनाच्या विविध योजनेमध्ये जिल्ह्यातील कामगार पात्र असून सुद्धा त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. भुसावळमध्ये महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेनं गुरुवारपासून बेमुदत संप पुकारलाय. वेतन श्रेणीसोबतच विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आणि या संपामुळे पालिकेचं कामकाज ठप्प झालंय. मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरती वळवण्यात येतील. तर सीएसएमटी ते पनवेल, वेलापूर, वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.
बदलापुरातील अत्याचार प्रकरणी एक मोठी घडामोड समोर आली. आरोपी अक्षय शिंदे याची पीडित मुलीसमोर आज ओळख परेड होणार आहे. यासंबंधीची परवानगी न्यायालयानं दिली आहे. तळेगावात बापलिकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका वडिलांनी स्फोटच्या खोलीवर अत्याचार केलाय. या प्रकरणी तब्बल 4 वर्षांनंतर पीडित मुलीला न्याय मिळाला. आरोपीच्या 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली. वडगाव मावळ सत्र न्यायालयानं हा निर्णय घेतलाय. टिटवाळा भागातील एक संतापजनक घटना समोर आली. 2 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सांगली पोलिसांनी शहरातील अट्टल दुचाकी चोराला जेरबंद केलं. चोरीला गेलेल्या 9 मोटरसायकल पोलिसांना हस्तगत करण्यात यश आलंय. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाशिममधील बागवानपुरा भागातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अकोल्याच्या पैलपाडा येथील पशुपालकांना भूलथापा देऊन गोशाळेतून 46 गोवंशांची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 3 वाहनांसोबतच बोरगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर येथील जलाराम मंदिराजवळ ठेवलेली लोखंडी सेंटरिंगच्या प्लेट्स चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं. या चौघांकडून 1,09,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आणखी अशाच काही बातम्या आपण बघूया मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.